रोहित बडवे वेदवाणी या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। अध्याय 11 श्री गणेशाय नमः। जय जयाजी इंदू शलाका मुकुटमने सकळ टिळका इंद्रापते विभूद जनका भक्ती मानसा विराजित ऐसे धैर्य औदार्यवंत पुढे बोलवे भक्ती सार ग्रंथ मागील अध्याय गहिनाथ जन्मोदय पावला यावरी गोरक्ष मच्छिंद्रनाथ महेशी तीर्थे करीत हिमाचल बद्रे केदारात भ्रमण करीत पै गेले। हेतुके कथा सिंहावलोकनी पूर्वाध्यायात की जे श्रवणी असो गुरु शिष्य बद्रिकाश्रमे शिवालया पातले बुद्धांजली जोडून करीते झाले नमस्कार नमस्कार करून या जय जयकार स्तुती संवादे आराधिले। हे त्रिपुरारे शूलपाने अपर्णावर पंचाननी रुंडमाळा चितावस्मी दिव्य तेज भूषित तू हे कामांतका दक्ष तेजा भोळवटवरा देसी दानवा कैलासपते महादेवा सदाशिवादिमूर्ती हे दिगंबरा जगजेठी भाळी गंगा मौळी जटा जुटी नरकपाळ कर संपुटे इंदू कळीते मेरवेशी ऊर गवेष्ट न करुंगसाली व्याघ्रांबर वसन पाली गजचर्मादी मिती झाली परिधान महाराजा हे कैलासावा उमापती दक्षजा माता आदिमूर्ती चक्रचालका माया भगवती आम्हा दासा अससी तू हे नीलग्रीवा आदिपीठ करुणाकरा उत्तम श्रेष्ठ स्वीकारुणी सर्वारिष्ट सुखदेशी देवासी हे भाळ दृष्टी त्रयार्थ नयनी डमरू त्रिशूळ विराजे पाणी सदा प्रिय वृषभवाहिनी वस्मधारणी महाराजा हे स्मशानवासी वैराग्यशीळा नगजा मात रक्ष पाळा श्वेतवर्णात मोगुणा आगळा वासी गळा राममंत्र हे सर्वाधीश विश्वपती भिक्षाटनी बहुत प्रीती जटा पिंगटा त्रिपुंड लल्लाटे शुद्ध विरंगोटी शोभतसे फरशांकुन डमरू हाती लोपपाता पातो पाती षडानन ताता सुत गणपती विद्या लक्ष्मी मिरविसी ऐसे स्तुती अपार वचनी करित मच्छिंद्र बद्रिकाश्रमी स्तुती ऐकुनी प्रेमे उगमी प्रकट झाला महाराजा मग मच्छिंद्रनाथाचा धरुणी हस्त सप्रेम त्या लिंगीत निकट बैसुनिया पुसे त्या ते योगक्षेम कैसा तू गोरक्षा ते घेऊन या जवळी मुख स्वकरे कुरवाळी म्हणे बा उदय येणे काळी हरी नारायण झालासी ऐसे वदोनी आणि कवदत हे महाराज मच्छिंद्रनाथ हा तव शिवयोगी सुत तारक होईल ब्रह्मांडा म्या पूर्वीच याते पाहिले होते मनशील तरी कनक गिरते तुवा अभ्यासुनी सुते आणले दैवत घराते श्रीराम नरसिंह सूर्य हनुमंत भैरव काळिका विरासहित पाचारिता मीही तेथ आलो होतो महाराजा तस्माद पूर्वीची होय ओळखी म्हणून गोरक्ष घेतला अंकी परी आता सो शेखी एक वचन ऐकी जे याने विद्येते अभ्यासले परी तपावीन विगलित ठेले जैसे शत्रू जगत्रये झाले मग ते हिनत्व प्रतापा की जीवनाविन वृक्ष दैसा काळ रूप भासे दैसा की तरुवीन ग्राम दैसा बुभुक्षित लागतसे की नाकेवीन सुंदर नारे की विना तोय सरिता पात्रे की नक्षत्रावीन शोभा रात्रे कदा काळी दिसेना तरी तपावीन लखलखीत विद्या भांडार न दिसत जैसे मानव परम क्षुधित विकळ शरीरे मिरवितसे तरी आता माझी आश्रमी तपा बैसवे योग तुम्ही मग तपबळाने बलाढ्यगामी विद्याश्रे मिरवेलहा या उपरी मच्छिंद्रनाथ बोलत वय धाकुटे बाळात्यंत परी तप तीव्र क्लेशात साहिले जाईल कैसेजी एरू म्हणे वर्तपानी तुझ्या आहे मौळीस्थानी तरी तप क्लेशावर कडसने दुःख देणार नाही बा या परी येथे नित्यानित्य मी समाचारेन गोरक्षाते तू निसंशय सकला ते तपा गोरक्षा बैसवे ऐसे वदिता आदिनाथ अवश्य मच्छिंद्र नंदन म्हणत उत्तमा आहे ऐसे बोलत अंगीकारिता पै झाला तेथे आमुचे काय हरले की जन्मदहा चक्षु आले की सदैव हरिणाते सांभाळले एकटपणी पावसात तेवे तू आणि तुझा दास तेथे आश्रमी करिता वास तेथे वाईट काय मास चिंता माझी निरसेल ऐसे शिवा ते बोलून वाणी परी हर्षन माय मच्छिंद्रमणी जे योजिले होते अंतकरणे तेचे घडून पै आले फारची उत्तम झाले गोरक्षाशी सेवे
कारिले आता जाईल संगोपिले अर्थार्थी बहु असे मग उत्तम वेळा उत्तम दिवस ग्रह बळ जाणून नक्षत्रास उत्तम तिथे उत्तम मास पाहुणे तपा बैसविला लोहाचा करुणी कंटकनीट त्या अग्री योजुनी चरणांगुष्ट वामपदा देवनिया कष्ट उभा राहिला गोरक्षतो वायू आहारी ठेवणी मन क्षणिक अन्न त्यजून उपरी फळपात्री आहार करून क्षुधाहरण करीत असे सूर्यमंडली ठेवण्या दृष्टी तप करीत असे तपो जेठी ते मचिंद्र पाहुनी निज दृष्टी परमचित्ते तोषला मग आदिनाथा विनवूनी मचिंद्र निघाला तीर्थाटनी 12 वर्षाचा नेम करुणी गोरक्षा ते सांगितले असो मचिंद्र गेला तीर्थाटनी येरीकडे बद्रिकाश्रमी रात्रंदिवस बद्रिका शोळ पाणी जवळी जाऊनी बैसला स्वय आपण आदिनाथ गोरक्षाचे दास्य करीत मागे पुढे राहुनी अत्यंत आल्या विघ्ना निवटत असे असो यावरी मच्छिंद्रनाथ गया प्रयाग करुणी त्वरित काशी अवंतिका मिथुळा सहित मथुरा काश्मीरी पाहिली अयोध्या द्वारका महाकाळेश्वर सोमनाथ करुणी तत्पर ब्रह्मागिरी त्र्यंबकेश्वर कृष्णेश्वर पाहिला भीमा उगमी भीमाशंकर औंढ्या नागनाथी पंढरपूर करुणी 14 पिठे थोर भगवतीची पाहिली कार्तिके शेषाद्री मल्लिकार्जुन सरिता सरोवर अपार स्नान घडले करिता महिते गमन लोटिले वर्षे द्वादशादी सकळ तीर्थे महिची करुण शेवटी सेतुबंदी जाऊन रामेश्वराचे चरण वंदून स्नान गेला धीसी तो श्वेतबंदी वायू सुत जाऊन नमी मच्छिंद्रनाथ वरी मच्छिंद्र पाहता मकर ध्वजतात आल्हादला चित्ते बहुत तो परम प्रियते लवड सवडी मच्छिंद्र हस्त धरुणी ओढी हृदया लुंगिनी परमावडी निकट वैसवी महाराजा म्हणे बा तू योग द्रुमाने कोणीकडे केले येणे 24 वर्षे तुझे दर्शने आजी झाले महाराजा की अळशावरी गंगा वळली की 12 वर्षे पर्वणी आली तैसे माते गोष्ट झाली आज दर्शने तुझ्या बा ऐसे बोलली या वायुसुत परम मच्छिंद्राचे आतिथ्य करीत मग समय पाहुनी संतोषयुक्त मच्छिंद्रा ते बोलत असे आज 24 संवत्सर झाले परी तुझकड माझे चक्षु लागले काही भेट असेल म्हणून या भुकेले पारणे फिटेल आजी ते हे महाराजा योगद्रुमा कामनी काम वेदले जो आम्हा त्या सरिता प्रवाही हस्तवर उगमा बुडवितो मज लागी तरी त्या कामना जळात तू तारक झाला आहेसी माते झालासी परी अद्याप पर्यंत बाहेर न काढीसी महाराजा पूर्वी मजला देऊनी वचन तुवा केली आहे गमन परी श्री राज्याचे स्थान पाहिले त्वा नाही की आता तरी धरुण्या चित्ते प्रसन्न करो कृपा भगवती मैनाकिनीचे काम रती पूर्ण आहुती घे का आपले वचने करून या त्याचे आणि कफल दे मम वचनाचे मग पाहुनी आर्तमनीचे सुटका केव्हा होईल मी गुंतलो तिचे वचने की मच्छिंद्र पाठवीन ये भुवनी तरी ते रती सुखाच्या कामाश्रमी मच्छिंद्रनाथा मिरविजे ऐसे वचन तिथे व्यक्त आहे तरी मज करा मुक्त आणि तू हे वचन दिले माते तेही सत्य करी आता ऐसे ऐकून हनुमंतवाणी अवश्य म्हणे मच्छिंद्रमुनी मग त्रिरात्र तेथे वस्ती करुणी निगते झाली उभयता मार्गी जाता अनेक तीर्थे यथाविध झाले सरित मग गौड बंगाला टाकून या त्वरित श्री राज्यात संचरले तवती सकळ स्त्रियांची स्वामिनी विराजली से राज्याश्री महापुण्याशे तपोखानी मैनाकिनी ज्ञानकळा शृंगार मुरड उत्तम जन तेथे भोगित असे राजासन गजबाजी उदधी रत्न रथ उष्ट्रादी असती वै छडीदार चोपदार रत्नपारक हेमकार राऊतपूर्ण भंडार पोतदार फारसी यंत्रधारी मंत्रधारी नाना मंत्री असती कुमारी शास्त्रा निपुण कारभारी लेखही सेवा विराजले जासूद हलकारे वकिलात करुणी जाणती सकळ समंतात पायदळ अश्वराऊत नसे गणित प्रतनेते कृतेवान चित्तेवान साकर खानी पहिलवान दिवान दे कपिल खान गजमस्तकी रुडते खिस्मत गारे करणार सिकारकी बंडीदार ताशा मरभे पनवाड थोर कुशळपणी वाजविते गायक हेर बातमीदार खेळक प्राज्ञे निपुण तर वाद्यधारे शृंगार कर शिंपी कुल्लाल विराजले
स्वयंसे राजकारण बहुता सती कामे भिन्न परी सकळ समुदायकाने श्री अवघ्या मिरविल्या सुअवघ्या कटकात संचरते झाले भयता नगरात राजद्वारे जाऊनिया त्वरित झाले दृष्टीच रायासी दृष्टी पाहता अंजनी सोत स्त्रियांसी आनंद झाला बहुत बोलावुनी त्वरित कान कासनी बैसविले एकासनी मच्छिंद्रनाथ एकासनी अंजनी सोत षोडोपचारे पूजन त्वरित बद्धांजली केली ते म्हणे महाराजा दिव्यर्थ वात नंदना अंजनी सोता दिव्य द्वितीय कोण सांग आता आगमन झाले महाराजा येरू म्हणे वो शुभाननी त्वा बैसुनी तपा प्राज्ञी तरी त्या तपाच्या कामना मनी पूर्ण करी आता वो मग भक्तीचे वरदावळी की पुरुष लाधशील मच्छिंद्र बळी तरी तोची हा होय येणे काळे रती सुखानी ववावे के सेवा लागे उड्डगणनाथ के अरुणासह पूर्णादित्य देवी तुते मच्छिंद्रनाथ काम व्यक्त पुरावावया के सचे लागे सहस्रनयनी के शोभला जैसा शिव अर्पणी देवी तुते मच्छिंद्र मुनी रती सुखा हेलावा ऐसे बोलावे वज्र शरीर निवांत वैसला आसनावरे मग राहुनिया तेथे 3 रात्री निघता झाला कपिराजू पुन्हा श्वेतपदा येऊनी करीत बैसला श्रीराम चिंतनी एरीकडे मच्छिंद्रनाथ सुखा माझे हेलावे बैसुनिया कनकासनी राज्याविलास भोगी मुनी मुक्तमाळा ग्रीवे लागुनी हेलावती समोर हेममुद्रिका ओपुनी करणी हस्तविराजले कनक कोंदणी भरजरे भूषणे हेमकर्मी ढाळ देती लखलखीत पुढे सेवे परिचारिका परित्याही दारा लावण्य लतिका उर्वशीचा सारुणिया वाका सेवे लागे उतरल्या बडी जाई बडीदार वारंवारी करता पुकार छडीदार चोपदार दवलत जादा म्हणताती मुक्त लवंगाचे तुरे माळी कस्तुरी शोभे केशर भाळी राज्यासनी श्रिया मंडळी सुशोभित भवंताली जैसे नभात तारंगणी वेष्टीत शोभला उड्डगन स्वामी देवी श्रिया तमचंद्रमुनी निजभारे शोभला के देवगणी सचिनाथ परम शोभिवंत घवघवीत देवी श्रिया मंडळी तमचंद्रनाथ मिरविला सदा वैसुन्या एका आसने खेळ खेळती द्युतकर्मी नाना आणि विनोदून विनोदवाणी हास्य करती गदगदा राज्य वैभवा अधिकार भार स्वय करीती सारासार नाना कुशलता अपार निज दृष्टी पाहत असे रसायनी कविताकार वेदज्ञ बोलती शास्त्र अपार ज्योतिष भविष्य जाणणार व्याकरणादी मिरविले धनुर्धर युद्ध शास्त्री प्रबळ की भिन्न पाहते प्रळय काळ जळते निर्मिळे विशाळ उभे असते सन्मुख संगीतकार गायन प्रकरणे गंधर्व सरे तान माने कमळा कुसरे औषधी वैद्य रोगा परी परीक्षिके मिनलेते अश्वारोहण उत्तम युक्ती अश्व फिरवणे वाताकृती कोक शास्त्र भाषा कृती स्वर्गाचार सकळिक नाटक कळा सकळे शृंगारित आणूनी टेकते राजसमत प्रसंगानुसार वाचे वदत बोलू जाणते चातुरे ऐसिया गुणांचे उत्तम भरत हेलावित राज्यसभेत तेने चित्त सरितेत आनंद तोय हेलावे तेने करुणी मच्छिंद्रनाथ सुखाब्धीचा मीन तळपत ऐसे लोटले दिवस बहु रती सुखा माधारी तो समये चित्त सुख मिळे ऋतू पावले राजबळी ते काम रतीचे सुखवेळी गरोदर झाली ते दारा तो गणा माझे भद्र जाते सर्व गुणी मुनी भद्र मूर्ती अंशरूपे रती देह धरिता पै झाला रेत रक्त जेने काळी लोटत मासा नवाचे मेळे तदनंतर प्रसूत झाली या बाळी बालार्क देखिला त्या ते भरता द्वादश दिवस उत्तमापरी केले बारसे नाम ठेविले त्या देहास मिननाथ म्हणून या उपरी याचका देवन्या दान उचितार्थे सगळं तोषविले जन नाना रत्नी देवन्या भूषण गौरवे गौरवाते मिरविले असे ऐसे संगोपनी 3 संवत्सर तया स्थानी लोटुनी गेला सुखासनी मच्छिंद्राते भोगिता यावरी आता दुसरे कथन हस्तिनापुरे कुरुनंदन जनमे जयाच्या वंशाकारण बृहद्रवा जन्मला तो जन्मा जयापासून या पुढते 7वा पुरुष वंशाप्रते 2 सहस्र 7 शते करी गेला
लढोनी तो बृहद्रवा राजा तोर राज्यपती हस्तिनापुर मिळवोनी महीचे अपार विप्र सोमयाग मांडिला 1 वर्ष त्या क्षिती अग्निकुंड पूर्णाहुती पृष्ठ होनी आदाहक मूर्ती तृष्ट शरीरी मिरविला परेशव नेत्रीचा प्रळयाग्नी तेने दाहिले होते पंचबाणे परितो गेला होता भक्षुनी विमूर्धनी महाराजा तो शैव शरीरी चेतला मदन जठरी वाहत होता द्विमूर्धन तया माझे जीवित्व प्राण अंतरिक्ष संचरला तो अंतरिक्ष महाराजा अग्नि जठरा माझे विराजे तो गर्भ अति तेजपुंज यज्ञकुंडी सांडिला पूर्ण होताची यज्ञ आहुती शेष प्रसाद मिरवणी निघोती मग यज्ञकुंडी विप्राहुती रक्षा काढे बृहद्रवा विप्रा हाते सलील बाळ ते जाते रक्षा स्पर्धा लागे हाते दृष्ट पाहता बाळा ते मंजूळवत रुदन करी तव तो पुरोहित ज्ञानी ध्वज रायासे मनी महाराज यज्ञकुंडी तेज पूज बाळ प्रसाद मिरविली प्रत्योदक उचलून हाती बाळ दावी राया प्रति राव पाहुनिया तेजस्थिती परमचित्ते स्तोषला तै जैसा जलार्णव मंथन करिता त्यात चतुर्दश रत्ने निगता मग आनंदन मायेश्वरवर चित्ता तैसा झाले बृहद्रव्या की संजीवनयाचा धरोणी अर्थ कच गेला शुक्रगृहात साधुनी येता विना संजीवनी ते सचिनाथ आनंदला की राम उपजता कौसल्ये कुशी आनंद झाला दशरथासी देवी पाहता बाळकमुखासी बृहद्रवा आनंदला मग पुरोहित विप्रापासून निजकरी कवळी अग्निनंदन परमस्नेहे हृदय धरुण घेत चुंबन बाळाचे परम उदयला आनंदपोटी की चंद्रोदयीचे ऐक्य भेटी मग समुद्रा पात्रा तोय दाटे प्रेम लहरी उचंबळी वारंवार घेते चुंबन की त्या ते भासे प्रत्यक्ष मदन परितो मदनीच व्यक्तपूर्ण शिव कायेच प्रकटला की सत्वगुणी विद्युल्लता पाळा माडिला शरीरावरुता की पुनर्विधू प्रसन्न होता तेज आपुले अर्पिले की संगात अपार किरण मही मिरविला हा उत्तम तरणी असो ऐसे अपार चिन्नी वर्णिता ग्रंथ वाढेला असो बृहद्रवा लवड सवडी अंतपुरात जात तातडे धर्मपत्नी संसार सांगडी निज दृष्टी विलोकी नाम तिचे सुलोचना होय ती प्रत्यक्ष सुलोचना शुभनना ती देवांगना मही लागी उतरली की प्रत्यक्ष रमा सरस्वती की दिव्य अर्पणेची मूर्ती उदया आली माया भगवती कुरुकुळा ते तारावया जिचे पाहता चरण गंगोदक दिशे मळीन शंतनू सारखे टाकून रत्न शिवमौळी विराजली तस्मात गंगा समान हाती देता अपूर्व लागे गोष्टी असो तिने बाळक देखता दृष्टी पुसे राया ते आवडीने म्हणे महाराजा विजयध्वजा करी कवळिले कवनात्मजा माते भासे मित्र वो ज्या दुसरा तरी नाही हा येरू म्हणे वो शुभाननी यज्ञकुंडी द्विमूर्धनी प्रसाद रूपे दिले तेने राज्यस्तभी मिरवावया तव उदरी जो मी नकेत मनाने वरी आपला सुत तया वरील सकळ हेत या बाळा ते मिरवावा तरी वंशासी मी नकेत दिव्य स्वरूप आहे सुत तयाचा पाठी राखा निश्चित ईश्वरी हा प्रेरिला आगे हा आयोनी संभव जाण अवतार दक्ष चित्रत्न ज्वाळामाळी होण्या प्रसन्न प्रसाद दिला आपणासी ऐसे उदिता राजभूप सुलोचना कवळी बाळकर्द कदर्प तयाचे पाहुण्या दिव्यरूप मोहदीप उपळला बाळ हृदय कवळून धरिता पयोधरी लोटला पय सरिता बाळमुखी स्तन घालिता पय पान स्वीकारी मग उत्तम करी बाळरीती स्नान मार्जनादी सरिती या परी द्वादश दिनाप्रती परम सोहळा मांडियला मेळवुनी सुवासिनी पाळना घातला योग प्राज्ञी जालिंदर हे नाम जनी सकळ आवडे ठेवले यज्ञकुंडीचा ज्वाळामाळे प्रसन्न झाला तेणे काळी ज्वाळा तदे उदेला म्हणून या सकळी नाम जालिंदर स्थापिले ऐसा करून या गजरा रामांत वाटला गोड शर्करा अपार धन याचका नरा लोकी कार्थ वाटिले ऐशिया गुजरे पूर्ण राहटे झाली बहुत दिवसा लोटे मास संवत्सर पंचवटे षट सप्तम लोटले या परे तो बृहद्रवा राणा अपार पाळिल्या ललना पुढे योजोने मौंजबंधना यज्ञोपवीताराधी या उपरे कोणे एके दिवशी राव विचार करी मानसे गृहस्थाश्रमी जालिंदरासे लग्न विधी उरकाया म्हणून आपला पुरोहित मंत्री सवे
देऊनी त्या ते उत्तम कुमारे शोधार्थ महीवरी प्रेरिला गुणवंत रूपवंत सुलक्षणी कुमारी पाहत मंत्री आणि पुरोहित देशावरी हिंडती ते एरीकडे जालिंदर राजांगना परमसुंदर घेऊन या अंकावर चुंबन घेती लालसे परमस्नेहाचे ऊर्ध्वदृष्टी पाहुनी बोले योग जेठी दुर्मीन मंत्री मम दृष्टी दिसत नाही कामाते येरी म्हणे पाडसा ऐक तुझ श्री करावया जनके पुरोहित आणि मंत्री देख पाठविले आहेत बा येरू म्हणे श्री काय माता म्हणे बायकोसी म्हणावे येरू म्हणे मज दावावे बायका कैसे जननीये येरी म्हणे मज समान बायको येईल तुझ कारण जैसी मी बा त्याच समान तुझ बायको येईल की ऐसी सुलोचना त्या ते वदता तो शब्द रक्षुनी आपल्या चित्ता बाळा ते येऊन्या खेळता खेळता बाळा लागे पुसतसे म्हणे गडे हो ऐक ऐकू मम ताता माता करीती बायको ते काय कासयासाठी अर्थ कौतुक करिता बायको ते सांगा तव ते बोलते विचक्षण बहुशठपणी बोलते हसून जालिंदर बुद्धिहीन बायको ही कळेना मग ते म्हणती मूर्खाईक बायको म्हणता संसारनिक विषय सुखाचे पूर्ण भातुक जगा माझे मिरवित असे विषय सुख म्हणजे काय सांगते न ठेवता गोवाय ते ऐकोने थरारून जाई मनी विचार करीत असे अगा जग हे परमाधम आचरण आचरती परमदुर्गम जे का जगाचे उत्पत्ती स्थान तोची रमणी रमतात तरी आपण करू नयेसे याचा मनाला सबळ त्रास ऐसे रचोने विवेकास मुलातून निघाला मनात ते करी विचार मातेच्या शब्दाशी पर तरी ते करुणी व्यवहार अधर्म राशी दिसतसे माता बोलली मज समान कांता मिरवतसे चित्रत्न तरी ते कांता मज माते समान व्यवहार योग्य वाटेना तरी ही पूर्ण अधर्मराशी कदा न वर्तू कार्यासी मग सांडुने ग्रामधाम दारासे कानांतरी निघाला परी ग्रामद्वारे ग्रामरक्षक त्यांनी जाता पाहिले बाळक परी राजनंदन म्हणून या धाक हटका वयांतरले परी बुद्धीचा त्यांनी विवेक केला हेर मागे पाठविला कोणे जाऊन या त्वरे नृपाला सांगता ते तातडी हे महाराज भुवननाथ विपिनी गेला आपला सुत राजे ऐसा ऐकून वृत्तांत आला धावत तातडी परी तो चपळ विलक्षण म्हणे कोणी येईल धावण म्हणून मार्गा ते सोडून महाकाननी निघाला तब त्या विपिनी तरो दाटी विशाळ जाळिया तृण फाटी त्यात संचरता हेर दृष्टी चपूर झाले पाहता परी तो योगेंद्र चपळ बहुत जाता जाता एक पर्वत त्याची दरी धरुणी आसूत उत्तर दिशे चालिला येरीकडे नृपनाथ काननी निघाला शोध करीत परी शोध लागला दूत स्थानापर्यंत पुढे शोध लागेना पाहता परी बहु विपिन परी जालिंदराचे न पावे दर्शन जैसा अमावस्येचा दिन चंद्रमणी लोपतसे ऐसे झाले सकळांसे निराशपणे ग्रामासे येथे झाली अनिशील शोक करिता सकळांनी रायासह अपारजन पाहती आपुले सदन परी बृहद्रवा आणि सुलोचन परम अट्टहास करिता ती बाळलीला खेळ अद्भुत आठवणी गाता रुदन करीत राव म्हणे हानुचित प्रसाद हातीचा पै गेला माते अग्नी झाला प्रसन्न आहा माझे कर्मगहन हातीचे गेले चित्रत्न काय करू पाय आहा बाळक माझे अर्का समान तेज रूप वाटे मदन माता म्हणे खेळ उत्तम काय वर्ण तयाचे ऐसा करिता अट्टहास परी अनेक सरदार बुद्धिलेश रायास सदा बोधी नाना भाषा युक्ती प्रयुक्ती करून या म्हणते राया नरोत्तम जालिंदर अयोनी संभव तरी हा सेविता महाकानन त्यासी मरणनेनसे मही समुद्रवलियांकित शोध करू आम्ही निश्चित परी किंवा तरी तुमचा सुत तुम्हा भेटेल महाराजा तारी निसंशय करून अर्ध धैर्य अर्गळी ठेवा मन ऐसा युक्ती करुणी रायासी शांत करिता ते एरीकडे जालिंदर पर्वत तरी अति गृहार संचरला परी महीवर काळोखी रात्र दाटले तया माझे झाले विपरीत विपोनी वणवा लागला बहुत पुढे ते कानन अग्नी जाळीत तया पाशी पातला तव त्या दारित जालिंदर निद्रे व्यापिला तृण अपार तो जवळी आला वैश्वानर तृण भक्षा वया कारणे तो बाळ गोमटे देखले दृष्टी विस्मयो करी आपल्या पोटे हे बाळ मम उदर
नंतर जेठे उदय पावले होते गे उत्तम ठाव पाहून याते सांडले होते म्या गर्भात तेथे यावया कारण याते का पडले न कळे हो मग शांत होण्या मूर्तिवंत बाळ त्वरे केला जागृत अंकी घेऊन या पुसे त्या ते कारण काय ते यावया येरू पाहुण्यात यादरे म्हणे कोण तुम्ही सांगा सत्वर येरू म्हणे मी वैश्वानर जननी जनक तुझा मी येरू म्हणे जन्नी जनक कैसे होतील हर एक मग तो मुळे होनी कथा पावक तया लागे सांगतसे असो आता वैश्वानर पुढे पुढती लिहिता पर ती कथा पुढे धुंडीकुमार मालून हरीचा सांगे की स्वस्ती श्री भक्ती कथा सार समंत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर एकादशाध्याय गोडहा अध्याय करा श्रीकृष्णार्पणस्तु पुंडलीक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गुरुदेव दत्त सद्गुरु रामदास स्वामी महाराज की जय संत कबीरदास गुरु महाराज की जय बोल भवानी आई की जय सदानंदाचा उदय बोल बापू भगत की जय सदानंदाचा उदय नमः पार्वती पतये हर हर महादेव मंगलमूर्ती मोरया।